नमस्कार मित्रांनो. आज आपण कोर्टाची पायरी या सदरामध्ये नोटीस या विषयावर बोलणार आहे, अर्थात लीगल नोटीस. वकिलीला सुरुवात केल्यानंतरच अनेक वेळा आपल्याला वकिलीची पहिली पायरी या नोटिसीने सुरुवात करावी लागते. नोटीस हा विषय तसा सोपा असला तरी काही पथ्य पाळावी लागतात आणि ती पथ्य लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पक्षकार तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं गाऱ्हाणं मांडतो, त्याला नक्की काय न्याय पाहिजे असतो, त्याची अपेक्षा काय पाहिजे असते याबद्दल तुम्ही चौकशी करता. आणि त्याबाबत जर तुम्हाला कोर्टात जायचं असेल तर कोर्टात जाण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला, प्रतिवादीला किंवा सामनेवाला यांना तडजोडीची एक संधी द्यायची असते किंवा तुम्हाला जो न्याय अपेक्षित असतो, पक्षकाराला जी विनंती करायची असते ती कायद्याच्या भाषेत मांडायची असते. त्यामुळे ज्या पक्षकाराला किंवा सामनेवालाला उद्देशून नोटीस द्यायची असते त्याचं पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड नंबर हे असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर कोणातर्फे तुम्ही नोटीस पाठवता, कोणाच्या वतीने तुम्ही नोटीस पाठवता, त्या तुमच्या पक्षकाराचं नाव, पूर्ण पत्ता, संपर्काचा नंबर असणं महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्या वतीने तुम्ही नोटीस पाठवता म्हणून तुमचं सुद्धा नाव, पत्ता, तुमचं पद किंवा निदान तुम्ही कोणत्या न्यायालयात काम करता त्या न्यायालयाचं नाव इत्यादी माहिती असणं सोयीस्कर असतं. मुळात नोटीस फक्त वकिलामार्फतच द्यावी लागते असं नाही. तुम्ही पक्षकारांच्या वतीने, पक्षकारांच्या सहीने सुद्धा डायरेक्ट नोटीस सुरुवातीची पाठवू शकता. म्हणजे जरी तुम्ही ड्राफ्ट केलेला असेल, नोटीस जरी तुम्ही बनवली असेल तरी पक्षकार पहिली नोटीस देतोय, समोरच्याला जागं करतोय किंवा न्यायाची संधी देतोय, वाटपाकरता बोलवतोय, वारसा हक्क जाहीर करण्याकरता बोलवतोय, देणं देण्यासाठी, संधी देण्यासाठी बोलवतोय, अशा अनेक प्रकारच्या नोटीस असतात. त्यामुळे नोटिसीमध्ये नेमकं काय कंटेंट असावं, नोटीस कशी ड्राफ्ट करावी, हा विषय किती सखोल असला तरी निदान काही पथ्य पाळून नोटिसीमध्ये तुम्ही ज्या मिळकतीबद्दल नोटीस देता त्या मिळकतीची योग्य पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अतिक्रमणाची नोटीस जर देत असाल तर ज्या जमिनीत अतिक्रमण तुमच्या मते समोरच्या माणसाने केलेले आहे त्या तुमच्या जमिनीचं वर्णन, सर्वे नंबर, नवीन गट नंबर, त्याचं क्षेत्र, तुमच्या नावावर असलेलं क्षेत्र, म्हणजे थोडक्यात तुमच्या सातबाऱ्याचं व्यवस्थित वर्णन किंवा तुमच्या मिळकतीचं व्यवस्थित वर्णन असणं गरजेचं आहे. आणि मग तो शेजारी असेल तर त्या शेजाऱ्याच्या मिळकतीचं सुद्धा वर्णन आवश्यक असतं. मग शेजारच्या मिळकतीतील व्यक्तींनी तुमच्या मिळकतीमध्ये जर अतिक्रमण केलं असेल तर ते कोणत्या बाजूला, कोणत्या प्रकारे अतिक्रमण केलेलं आहे, अतिक्रमणाची क्रिया त्यांनी कधी केलेली आहे, कसं अतिक्रमण केलेलं आहे, कुंपण घातलेलं आहे, झाडं लावलेली आहेत, बांधकाम केलेलं आहे किंवा खोदकाम केलेलं आहे, त्याच्या कृतीबद्दल स्पष्टता असणं आवश्यक आहे. आणि मग त्यांनी कोणत्या क्षेत्रात, किती क्षेत्रात अतिक्रमण केलेलं आहे हे बघण्यासाठी तुमच्याकडे मोजणी नकाशा असणं आणि अतिक्रमित क्षेत्राची मोजमाप असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही त्याच्याकडे जी मागणी करत आहात, तुमचा हक्क साबित करण्यासाठी तुमच्या हक्काची माहिती देणं आणि त्यांनी नेमकी कोणती कृती केली पाहिजे, म्हणजे नोटीस नेमकी काय करण्यासाठी दिलेली आहे किंवा काय करू नये, म्हणजे होकारार्थी नोटीस आहे की नकारार्थी नोटीस आहे, या पद्धतीने नोटिसीचं ड्राफ्टिंग होणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही आमच्या अशिलांच्या जागेत अतिक्रमण करू नये अशी नोटीस असू शकते किंवा तुम्ही केलेलं अतिक्रमण दूर करावं अशी सुद्धा नोटीस असू शकते. त्यामुळे नोटिसीची भाषा ही अत्यंत स्पष्ट असतं, त्यातून कोणतेही दोन अर्थ निघणार नाहीत याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. ही नोटीस तुम्हाला पोस्टानेही देखील पाठवता येते, रजिस्टर पोस्टाने पाठवता येते, स्पीड पोस्टाने पाठवता येते, आता तर समाज माध्यमावर पाठवता येते, ईमेल पत्त्यावर पाठवता येते किंवा एकापेक्षा अनेक प्रकारे सुद्धा पाठवता येते. सर्वसाधारणपणे नोटीस ही रजिस्टर पोस्टाने पाठवली जाते आणि कुरिअर सर्व्हिसने सुद्धा पाठवली जाते.
किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवली जाते आणि ईमेलवर सुद्धा पाठवली जाते. म्हणजे एक प्रकारची नोटीस जर मिळाली नाही तर निदान दुसऱ्या प्रकारची नोटीस तरी मिळाल्याचा पुरावा नोटीस पाठवणाऱ्याकडे किंवा वकिलाकडे असू शकतो. ह्या पोच पावत्या, नोटीस पाठवल्याचा पुरावा म्हणजे कुरिअरची पावती असेल, रजिस्टर पोस्टाची पावती असेल, स्पीड पोस्टची पावती असेल, त्या जपून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण नोटीस दिल्यावर तुम्ही लगेच दावा दिला नाहीत आणि नंतर मागाहून त्या कोर्टात लागल्या तर नोटिसांच्या पोचपावत्या नाहीत, म्हणजेच नोटिसा पोचल्याच नाहीत असं म्हणायला सुद्धा वाव समोरच्या माणसाला असू शकतो. म्हणून दाव्यासोबत तुमच्या मूळ पोचपावत्या आणि रजिस्टर पोस्टाने किंवा कुरिअर सर्व्हिसनी ईमेलनी केलं असेल तर त्याचे स्क्रीनशॉट हे पाठवणं, सोबत जोडणं, परिशिष्टात जोडणं, कागदपत्रांच्या यादीमध्ये जोडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. नोटीस अनेक कारणासाठी देता येते. केवळ अतिक्रमणासाठीच नव्हे तर वैवाहिक जीवनातील प्रश्नांसाठी सुद्धा, म्हणजे घटस्फोटाचे दावे असतील, पोटगीचे दावे असतील, मागणी असेल, एकमेकांबरोबर संसार करण्याची इच्छा तुमच्या पक्षकाराची असेल, त्यामुळे रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्ज्युगल राईटची असेल, अशा अनेक प्रकारच्या नोटिसा देता येतात. विशेषतः अतिक्रमणाच्या नोटिसीमध्ये सर्व बाबी व्यवस्थित पडताळून पहिली तुमची दाव्याची तयारी करणं गरजेचं असतं. दावा मुदतीत आहे का, नोटीस मुदतीत देता आले का, आपल्याकडे पुरेसे मोजणीचे कागद आहेत का, प्रतिवादी नेमकं काय कृत्य केले, कोणत्या क्षेत्रात कृत्य केले, ते किती स्क्वेअर फूट आहे, त्याची लांबी रुंदी कशी आहे, फुटात किती आहे, मीटरमध्ये किती आहे, ती शक्य झालं तर तुम्ही जागेवर जाऊन बघून किंवा नकाशे बनवून मगच नोटीस बनवणं गरजेचं असतं. म्हणजे आला पक्षकार आणि दे नोटीस असं करून चालत नाही. कारण नोटीस ही शेवटपर्यंत त्या पक्षकाराच्या गळ्यातलं हाड बनू शकते. तुम्ही जर नोटिसीमध्ये काही चूक करून ठेवलीत आणि त्याला नंतर मागावून दावा द्यायची वेळ आली किंवा त्याच्यावर दावा आला आणि मग त्याला प्रतिवादी म्हणून कैफियत द्यायची वेळ आली तर तो नोटीस लपवू शकत नाही आणि मग त्या नोटिसीमधली कायदेशीर अडचण पुढे आणून समोरची व्यक्ती तुम्हाला किंवा तुमच्या पक्षकाराला अडचणीत आणू शकते. त्यामुळे अतिक्रमणाच्या नोटिसा देताना हे भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नोटीस अनेक प्रकारच्या असू शकतात आणि या सगळ्या प्रकारच्या नोटिसाचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं असतं. प्रत्येक नोटीस द्यायची वेळ आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम पक्षकाराशी व्यवस्थित बोलणं, त्याच्या कागदपत्रांची माहिती काढणं, माहिती घेणं हे गरजेचं असतं. मित्रांनो, त्यामुळे नोटीस देण्यापूर्वी कोणत्या कोणत्या प्रकारच्या नोटिसा देतात याचाही विचार करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्शन 80 CPC खालची नोटीस. कलेक्टरला म्हणजे राज्य शासनाच्या प्रतिनिधीला, तुमचा जिल्हा प्रतिनिधी जो असतो तो जिल्हाधिकाऱ्याला त्या शासनाच्या चुकीबद्दल किंवा चुकीच्या दुरुस्ती करण्याची संधी देण्याबद्दल नोटीस द्यावी लागते. तुम्हाला डायरेक्ट कोर्टात दावा देताच येतो असं नाही. CPCमध्ये किंवा मग ग्रामपंचायत अधिनियम असेल, नगरपालिका अधिनियम असेल, जिल्हा परिषद अधिनियम असेल, यांच्यामध्ये मुळातच दिवाणी दावे सरकारी अधिकाऱ्यांच्या कृतीबद्दल देता येतात किंवा नाही याबद्दल वाद आहे. बऱ्याच ठिकाणी बार आहे, म्हणजे असे दावे देता येत नाहीत. पण असे दावे काही वेळेला देता येतात जेव्हा तुम्ही त्यांच्या बेकायदेशीर चुका दाखवून दिलेल्या असतात, ती चुका सुधारायची संधी दिलेली असते. त्यामुळे दावा देण्यापूर्वीची सरकारला पक्षकार करण्याची जेव्हा वेळ येणार असते त्यावेळेला ही 80C ची नोटीस 2 महिन्याची नोटीस देणं गरजेचं असतं. त्यामध्ये कलेक्टरच्या अधिकार क्षेत्राबद्दल बोलावं लागतं. तहसीलदारनी किंवा प्रांतांनी काय चूक केलेली आहे, तलाठ्यांनी काय चूक केलेली आहे, ती चूक दुरुस्त करण्याची त्यांना संधी कशी दिली होती, कोणत्या तारखेला पत्रव्यवहार केला होता आणि तुमच्या पक्षकारांची अपेक्षा काय आहे. म्हणजे फेरफार चुकीचा झालाय, त्याच्याविरुद्ध RTS अपील केले तरी सुद्धा फेरफाराच्या आधारे चुकीच्या पद्धतीने तलाठी काही कार्यवाही करत असेल, तहसीलदार काही कार्यवाही करत असेल किंवा अन्य मार्गाने तहसीलदारांनी चुकीच्या पद्धतीने तुमच्या खाजगी मालकीच्या जमिनीबद्दल काही कृती केली असेल तर ती कृती सुधारण्यासाठी किंवा कृती करू नये म्हणून, कृती एखादी करावी म्हणून तुम्हाला नोटीस द्यावी लागते. त्या नोटिसीमध्ये तुम्ही पुढे जर अशी कृती थांबवली नाही किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे नोटिसीत सांगितल्याप्रमाणे जर कलेक्टर किंवा महाराष्ट्र शासन वागलं नाही
तर महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध तुम्हाला दावा द्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कोर्टात दावा लागणार आहे, त्या दाव्याचा विषय काय असणार आहे, त्यामध्ये तुम्ही काय विनंत्या करणार आहात, त्यामध्ये तुम्ही कलेक्टरला प्रतिवादी करणार आहात का, तहसीलदारला करणार आहात का, किंवा संबंधित तलाठी सर्कलला प्रतिवादी करणार आहात का, याबद्दलची व्यवस्थित माहिती देणं आणि त्यांना म्हणणं मांडण्याची 2 महिन्याची संधी देणं आवश्यक असतं. अन्यथा असे डायरेक्ट दावे दिले तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने निकाल येऊ शकतात. वैवाहिक समस्येची नोटीस देताना अत्यंत काळजी करणं गरजेचं असतं. यामध्ये तुम्हाला थोडं समाजाचं भान ठेवणं गरजेचं असतं. सामाजिक समस्या म्हणून या वैवाहिक समस्येकडे बघणं गरजेचं असतं. केवळ नवऱ्याच्या, पतीच्या किंवा पत्नीच्या चुका दाखवून घटस्फोटाची नोटीस देणं सोपं असतं, पण त्यामुळे त्यांच्या मुलांवर होणारे परिणाम, त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम याचाही विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे पहिल्यांदी समेटाची नोटीस देणं हे शहाणपणाचं असतं. नंतरच्या कोर्ट कार्यवाहीमध्ये त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे पतीकडनं नोटीस असेल तर पत्नीच्या महत्त्वाच्या चुका दाखवून देऊन पत्नीला पुन्हा संसार करण्याची संधी देण्यासाठी रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्ज्युगल राईट्ससाठी नोटीस देणं हे जास्त फायद्याचं असतं. पत्नी स्वतःचं उत्पन्न घेत असेल, पत्नीला उत्पन्नाचं साधन असेल, ती सक्षम असेल तर त्याचाही योग्य उल्लेख त्या नोटिसीत करणं गरजेचं असतं. आणि वैकल्पिकरित्या मॅच्युअल कन्सेंटनी म्हणजे 13ब खाली घटस्फोटाचा एकत्रितपणे अर्ज करण्याची विनंती सुद्धा पर्याय म्हणून तुम्हाला करता येते. त्यामुळे या घटस्फोटाच्या नोटिसीचं, पोटगीच्या नोटिसीचं किंवा वैवाहिक समस्येच्या नोटिसीचं ड्राफ्टिंग करताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक असतं. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अतिक्रमणाची नोटीस देताना ज्या हद्दी सीमेवरून वाद आहे त्या हद्दी सीमेचा पूर्ण उल्लेख करणं, किती फुटात अतिक्रमण केलेलं आहे, कोणत्या क्षेत्रात, कोणत्या दिशेला अतिक्रमण केलेलं आहे, बांधकामाची प्रकार कोणता आहे, ते बांधकाम करण्यापूर्वी त्यांना काही संधी दिली होती का, बांधकाम केल्यानंतर मोजणी झालेली आहे का, त्या तुम्हाला पहिल्यांदी समोरच्या व्यक्तीने अतिक्रमण केले हे केव्हा लक्षात आलं याचा उल्लेख करणं सुद्धा गरजेचं असतं. आता जमिनीच्या किमती खूप वाढल्या, त्यामुळे एखादा भूखंड लाटण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला होत असतो. अशा वेळी त्या संबंधाच्या नोटिसा सुद्धा देण्यात येतात. म्हणजे प्लॉट बेकायदेशीरपणे नावावर करून घेतला किंवा दुसराच प्लॉट नावावर करून घेतला, दुसराच प्लॉट ताब्यात घेतला किंवा चुकीच्या पद्धतीने प्लॉटमध्ये किंवा भूखंडामध्ये, शेतीमध्ये, जमिनीमध्ये वारसा हक्क दाखवलेला आहे, चुकीचा फेरफार करून घेतला, चुकीची पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतली किंवा तोतयेगिरी करून खरेदी खत करून घेतलेले आहे. अशा अनेक प्रकारच्या नोटिसा जमिनीच्या संदर्भात होतात. विशेषतः जमिनीच्या बाबतीतलं जे अतिक्रमण असेल, फसवेगिरी असेल, जमिनीच्या बाबतीतलं जे स्कॅम असेल, याबाबतच्या नोटिसा असतात. त्यामध्ये सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक जमिनीचं वर्णन आणि घटनेचं वर्णन आणि नंतरच्या काळात तो दावा मुदतीत येण्यासाठी योग्य ते ड्राफ्टिंग होणं गरजेचं असतं. डायव्होर्सच्या नोटिसीमध्ये पक्षकाराशी पूर्ण बोलल्यानंतर मगच नोटीस देणं गरजेचं असतं. कारण या नोटिसीचे अनेक परिणाम, मग तो पती असो पत्नी असो, त्यांच्या जीवनावर होत असतात. त्यामुळे या नोटिसा देताना सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक नोटीस देणं, ॲलिगेशन करताना ते जबाबदारीने करणं, डिफामेशनचा दावा येणार नाही. आपण जे दावे करतोय, आपण जे आरोप करतोय ते सिद्ध करण्याची क्षमता समोरच्या पक्षकाराकडे, तुमच्या पक्षकाराकडे असणं गरजेचं असतं. त्याबद्दलचे सबळ पुरावे असणं गरजेचं असतं. त्याशिवाय अशा प्रकारच्या नोटिसीमध्ये अनावश्यक आरोप करणं गरजेचं नसतं किंवा ते टाळणं गरजेचं असतं. अनेक वेळा आता बिल्डरच्या बाबतीत सुद्धा नोटिसा द्याव्या लागतात. कारण बिल्डर साठेकर करतो, ॲग्रीमेंट ऑफ सेल करतो, काही रक्कम रोख स्वरूपात घेतो, नंतर प्रत्यक्ष चटई क्षेत्र जेवढं ताब्यात देतो तेवढं त्यापेक्षा जास्त चटई क्षेत्राचा उल्लेख केला जातो. बिल्टअप क्षेत्राबाबत फसवणूक होते. ज्या ॲमेनिटीज दिल्या जातात त्या पुरेशा दिल्या जात नाहीत. आर्थिक व्यवहारामध्ये बिल्डर बऱ्याच वेळेला चुका करतो किंवा दिलेल्या वेळेवर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटप्रमाणे बांधकाम पूर्ण करत नाही किंवा बांधकामाचा ताबा देत नाही, फ्लॅटचा ताबा देत नाही. दिलेल्या फ्लॅटच्या मध्ये अनेक चुका असतात, बांधकामामध्ये त्रुटी असतात, सोसायटी रजिस्टर करून घेतलेली नसते, पाण्याची सोय पूर्ण केलेली नसते किंवा अर्धवट बांधकाम करून घेतलेलं असतं, ओसी योग्य प्रकारे मिळवलेली नसते. अशा अनेक तक्रारी बिल्डर विरुद्ध येतात. त्यावेळेला सुद्धा नोटीस देताना
त्या बिल्डरची माहिती, त्याच्या कंपनीची माहिती, तो कोणत्या कपॅसिटीमध्ये आहे, तो पार्टनर आहे की प्रोप्रायटर आहे, याची पूर्ण माहिती घेऊन, पार्टनर असेल तर सर्व पार्टनर्सना नोटिसा देणं गरजेचं असतं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर सर्व डायरेक्टर्सना आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नोटीस देणं आवश्यक असतं. त्यांचे योग्य पत्ते घालणं, करारावर ज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत त्यांना नोटिसीच्या प्रती देणं आणि जे लाभार्थी आहेत किंवा जे विक्टीम आहेत त्यांच्या वतीने नोटीस देताना त्यांच्या मंजुरीच्या सह्या घेणं हे सोयीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. अतिक्रमणाच्या बाबतीत नोटीस देताना जमिनीचे वर्णन आणि अतिक्रमणाचं वर्णन अत्यंत महत्त्वाचं असतं, हे सुद्धा पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. नोटीस जेवढी कमीत कमी शब्दात देता येईल तेवढी चांगली, कारण त्यानंतर तुम्हाला जेव्हा दावा द्यायची वेळ येईल किंवा कैफियत द्यायची वेळ येईल तेव्हा त्या नोटिसीमधल्या त्या मजकुराचा उल्लेख करून तुम्हाला अधिकचं तपशील प्लीडिंगमध्ये करता येतो. पण छोटी नोटीस देणं म्हणजे अपूर्ण नोटीस देणं असं नव्हे. नोटिसीमध्ये स्पष्टता राहिली पाहिजे, अस्पष्टता असता कामा नाही. म्हणून आवश्यक तेवढी माहिती नोटिसीला असणंही गरजेचं आहे. नोटीस केवळ छोटी करण्याच्या नादात चुकीची नोटीस देणं किंवा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या नोटिसा देणं हे सर्वथा चुकीचं होतं. त्यामुळे वारसांच्या बाबतीत नोटिसा द्यायची जेव्हा वेळ येते, लिगल हेअरच्या बाबतीत जेव्हा नोटिसा द्यायची वेळ येते, कागदपत्र हरवल्याबद्दल कागदपत्र सादर करण्याची जेव्हा नोटीस येते तेव्हा सुद्धा महत्त्वाच्या काळजी घेणं गरजेचं असतं. पब्लिक नोटीस असेल, इम्प्लाइड नोटीस असेल, ॲक्च्युअल नोटीस असेल, कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस असेल, कोणत्या प्रकारची नोटीस आहे याच्याप्रमाणे त्या नोटिसीचं ड्राफ्टिंग करणं, त्यामध्ये मजकूर लिहिणं महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळेच नोटिसीचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राफ्ट जे अनेक पुस्तकात आता तयार असतात, मग मराठी पुस्तक असेल, हिंदी पुस्तक असेल, इंग्रजी भाषेतलं पुस्तक असेल, नोटिसीच्या ड्राफ्टिंगबाबतची अनेक पुस्तके मार्केटला उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करणं, पण कॉपी पेस्ट न करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक खटला, प्रत्येक केस, प्रत्येक दिवाणी दावा, तुमच्याकडे येणारा प्रत्येक पक्षकाराचे प्रकरण हे त्या त्या व्यक्तीनुसार, त्या त्या प्रसंगानुसार आणि घटनेनुसार वेगवेगळं असू शकतं. तुम्ही ज्या घटनेबद्दल, ज्या व्यक्तीबद्दल, ज्या प्रकरणाबद्दल किंवा ज्या आचरणाबद्दल, कृतीबद्दल नोटीस देता त्याचा संपूर्ण व्यवस्थित वर्णन येणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे ड्राफ्ट्स वाचणं, गुगलवरचे किंवा अन्य ठिकाणचे ड्राफ्ट्स वाचणं जेवढे महत्त्वाचे आहेत त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुमचं स्वतःचं ज्युडिशियल माइंड वकील म्हणून त्या नोटिसीमध्ये वापरणं आणि पक्षकाराच्या फायद्याची, पक्षकाराला तोटा होणार नाही अशी नोटीस पक्षकाराच्या संमतीची सही देऊन देणं आणि त्या नोटिसीचे पुरेसे पुरावे पक्षकाराकडे देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पक्षकार उद्या दावा देण्यासाठी तुमच्याकडे आला नाही तर तो ज्या वकिलाकडे जाईल त्या वकिलाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचे कागद त्याच्या ताब्यात देणं अत्यंत गरजेचं असतं. मिळकत विक्रीबाबतच्या ज्या नोटिसा असतात, त्याच्या हरकती मागवण्याच्या ज्या नोटिसा असतात त्या पब्लिक नोटिसा द्याव्या लागतात. तशा खाजगीरित्या ज्या तुम्हाला एखाद्याला नोटीस द्यायची असेल विक्रीबाबतची, वारसांना वाटपाच्या बाबत नोटिसा द्यायच्या असतील किंवा सहहिस्सेदारांना नोटिसा द्यायच्या असतील की मी माझा हिस्सा, अविभक्त हिस्सा या कारणासाठी विकतोय, तुम्ही कन्सेंटिंग पार्टी म्हणून सही करायला या, तर अशा पद्धतीच्या नोटिसात सुद्धा देताना त्या मिळकतीचं वर्णन अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे या नोटिसीची बाबत तुम्हाला वैयक्तिक माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे नोटिसी देताना किंवा नोटिसीचं ड्राफ्टिंग करताना, मसुदा तयार करताना तो मसुदा निदान 2 ते 3 वेळा तुम्ही कितीही सिनियर वकील असलात तरी स्वतः तपासणं गरजेचं आहे. नोटिसीमध्ये धचा मा होऊ शकतो, गैरसमज निर्माण होऊ शकतात, मागावून मुदतीच्या कायद्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, कोर्टाच्या ज्युडिक्शनचे प्रश्न येऊ शकतात आणि मग दिवाणी कोर्टात दावा गेल्यानंतर 7-11चे अर्ज, 9-चे अर्ज, कायदेशीर हरकतीचे अर्ज येतात आणि तुमची नोटीसच कशी बेकायदेशीर होती, त्यामुळे नोटिसीच्या आधारे दिलेला दावाच किंवा प्रकरणच कसं बेकायदेशीर आहे याबद्दल वाद निर्माण होऊ शकतो आणि मग तुमच्या ज्ञानाबद्दल सुद्धा पक्षकारांना शंका येऊ शकते. त्यामुळे नोटीस पुन्हा पुन्हा वाचून तुमची जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत नोटिसीवर तुम्ही पक्षकाराच्या वतीने सही न करणे किंवा नोटीस पोस्टात न टाकणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला ज्युनियर डेजमध्ये नोटीस घाईघाईने बनवली जाते, कॉपी पेस्ट केली जाते आणि मग ती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर चुकीची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा जाहिरात द्यावी लागते, पुन्हा पक्षकाराला खर्च येतो किंवा नोटीस माझी पूर्वी दिली होती त्यामध्ये मिळकतीचं वर्णन चुकलेलं आहे
किंवा नावं चुकलेली आहेत, पक्षकारांची नावं पत्ते चुकलेली आहेत, अशा प्रकारची नामुष्की येते. त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या नोटिसा ज्या असतात त्या घेताना तुम्हाला वेगवेगळे लीगल नोटिसीचे फायदे सुद्धा बघणं महत्त्वाचं असतं. नोटीस हा एक रेकॉर्ड तयार होतो. नोटीस म्हणजे इंटिमेशन देणं असतं. नोटीस म्हणजे निगोशिएशनला संधी मागितलेली असते. तुम्ही तडजोडीचा प्रयत्न करू शकता, पक्षकाराला तडजोडीसाठी आमंत्रित करू शकता. प्रत्यक्ष दावा देण्यापेक्षा, प्रत्यक्ष कोर्ट कार्यवाही करण्यापेक्षा कमी खर्चामध्ये नोटिसीने प्रकरण सोडवता येतं, पक्षकाराला न्याय देता येतो. समोरचा पक्षकार समंजस असेल तर तडजोड होऊ शकते. त्यामुळे नोटीस ही देणं गरजेचं असतं आणि त्यामुळे नोटिशीवर जास्तीत जास्त अभ्यास असणं, हुकमत असणं ही गरजेचं आहे. यासाठी तुमचं भाषेवर हुकमत असणं गरजेचं आहे. तुम्ही नोटीस इंग्रजीतच दिली पाहिजे असं कुठेही नियम नाही. तुम्ही तुमच्या मातृभाषेत सुद्धा नोटीस देऊ शकता. समोरच्याला कळणाऱ्याच्या भाषेत देणं महत्त्वाचं आहे. समोरचा कन्नड आहे आणि तुम्ही मराठीतून नोटीस देऊन काहीच फायदा होत नाही. पण त्याला निदान हिंदीतून किंवा इंग्रजीतून नोटीस देणं गरजेचं आहे. समोरचा मराठी माणूस असेल, अशिक्षित माणूस असेल तरी त्याला इंग्रजीतून देण्यापेक्षा त्याला समजेल अशा सोप्या मातृभाषेतून नोटीस दिली तर ती अधिक परिणामकारक होते आणि तडजोडीचे प्रयत्न जास्त वेगाने करता येतात. त्यामुळे याबाबत जी तत्त्व आहेत त्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात हे सर्व केवळ अनुभवानेच सुरू होतं आणि म्हणून नोटीस देताना वेगवेगळ्या वेळी तुम्ही कसं आचरण ठेवता, नोटीस देताना ड्राफ्टिंग नेमकं कसं करता हे महत्त्वाचं आहे. पक्षकाराला नोटीस देण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी समजून सांगणं गरजेचं असतं आणि नोटीस दिल्यानंतर नोटिसीनंतर आपण काय कार्यवाही करू शकतो, काय कार्यवाही करू शकत नाही ह्याचीही माहिती देणं गरजेचं असतं. किंवा नोटीस दिल्यानंतर 15 दिवसाची नोटीस दिली पण आपण एक महिनाभर वाट बघू, महिनाभरात जर तडजोड झाली नाही तर आपल्याला दावा द्यावा लागेल, द्यावायला इतका खर्च येईल, तो या कोर्टात द्यावा लागेल, त्याला स्टॅम्प ड्युटी इतकी लागेल, तो दावा किती काळ चालेल, समोरच्या व्यक्तीला अपील करण्याची संधी काय मिळेल, दाव्यामध्ये आपण अर्जंट रिलीफ, अंतरिम आदेश काय मागणार आहोत का, तातडीचे हुकूम काय मागणार आहोत का, याची पूर्व माहिती योग्य सल्ल्याने पक्षकाराला देणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ पक्षकार नोटीस द्यायला आला तरी त्या नोटिसीचे नंतरचे परिणाम काय होणार आहेत, नोटिसीनंतर पक्षकाराला कोणते हक्क तयार होतात किंवा पक्षकारावर कोणती जबाबदारी होते, किती मुदतीत पक्षकाराने दावा दिला पाहिजे आणि तो दावा त्या मुदतीत दिला नाही तर पक्षकाराचं नुकसान कसं होईल याची देखील समज पक्षकाराला देणं गरजेचं असतं. त्यामुळे विश्वासाचं वातावरण वाढतं आणि हा विश्वास वकिली क्षेत्रात महत्त्वाचा असतो. म्हणून आज आपण नोटीस या विषयावर बोललोय. मित्रांनो, तुम्ही स्वतः अनुभवाच्या आधारे या नोटीस अगदी सुरुवातीच्या काळात करू शकता, पण अगदी नंतरच्या काळात सुद्धा नोटिशीशिवाय कोर्टात जाणं, नोटिसीशिवाय कोणती कार्यवाही करणं, मग ते खरेदी खत असेल, गहाण खत असेल किंवा अन्य प्रकारे काही गोष्टी असतील, ते योग्य होत नाही. नंतरच्या अडचणी टाळण्यासाठी, नंतरची कोर्ट कार्यवाही टाळण्यासाठी, संशयाचं वातावरण टाळण्यासाठी, समोरच्याला म्हणणं मांडण्याची संधी देण्यासाठी नोटीस ही अत्यंत आवश्यक असते. आज आपण इथेच थांबूया. विलास नाईक या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करताय, त्याचा प्रसारही योग्य प्रकारे करा अशी विनंती. जय हिंद,